आणि भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच शाब्दिक कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय आणि या शाब्दिक वादाला आता आणखीनच धार चढलेली आहे। या दोघांनी एकमेकांवर कशी टीका केली आणि कसं प्रत्युत्तर दिलं टीकेला आपण पाहूया। मिराज दंगल घडवण्यामध्ये यांचा हात होता। देवाभाऊला आणि गिरीश महाजनला महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये हात घालण्यामध्ये कट कारस्थान यांनी केलेलं होतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या राजकारणामधला आजचा शकुनी मामा कोण असेल तर तो जयंत पाटील आहे। कारण सोन्याचा चमचा घेऊन तोंडामध्ये जन्माला आले, परंतु त्यांना राज्याच्या राजकारणामध्ये नेतृत्व करता आलं नाही, हे त्यांचं अपयश आहे। 137 मतांनी निवडून आलेली लोक किती जोरात बोलतात बघू आपण। विलिनीकरणानंतर दोनही राष्ट्रवादींचं नेतृत्व अजित पवार करणार होते। शशिकांत शिंदेंचा मोठा दावा तर शिंदेंचं लिखाण अनाठाई आणि गैर, तटकरेंचा पलटवार। चंद्रपूरमध्ये भाजपला साथ देणाऱ्या ठाकरे सेनेवर मनसेचा कडाडून हल्लाबोल। 1 कोटींचा आरोप करणारे पैसे मोजायला बसले होते का? देशपांडेंना राऊतांचं प्रत्युत्तर। तर काय कारवाई होणार ते बघा, ठाकरे सेनेचा नगरसेवकांना इशारा। मतभेदांनी ग्रासलेल्या महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान। आगामी विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एकी गरजेची। फूट पडल्यास मवियाचा एकही आमदार खासदार निवडून येणं अशक्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यानं एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा। कामगिरीत फिक्या पडलेल्या काही मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा लिपिक 35,000ची लाच घेताना रंगेहात ताब्यात। तर लाच प्रकरणाशी आपला संबंध आल्यास राजीनामा देईन, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। नागपुरात बचत गटाच्या महिलांचा मंत्री बावनकुळेंना घेराव। गेल्या 10 महिन्यांपासून शिवभोजन थाळी योजनेचं 195 कोटींचं बिल थकीत असल्याचा महिलांचा दावा। T20 विश्वचषकात सर्वात मोठा उलटफेर। बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेकडनं 23 धावांनी पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।